आणि आता आपले पुढचे मार्गदर्शक आहेत ते म्हणजे मनीष पाटील. मनीष पाटील हे समृद्धी TBI फाउंडेशन उपयोजित संशोधन आणि विकासासाठी प्रादेशिक प्रयोगशाळा आणि एर्गोटिक्स मेडिक्विकचे संस्थापक आहेत. मनीष पाटील हे नव्या शैक्षणिक धोरणांमध्ये असणाऱ्या OJT आणि इंटर्नशिप करता उद्योग क्षेत्र आणि शिक्षण संस्था यांच्यात सेतू निर्माण व्हावा यावर प्रेझेंटेशन सादर करतील. RCCचे मोटेगावकर सर यांना मी विनंती करते की त्यांनी मनीष पाटलांना व्यासपीठावर घेऊन यावं आणि त्यांचं स्वागत करावं. टाळ्यांच्या गजरात एकदा स्वागत करूया. धन्यवाद मोटेगावकर सर. आणि आता मनीष पाटील सरांना विनंती करते की त्यांनी प्रेझेंटेशन सुरू करावं. उपस्थित मान्यवर TV9 मराठी, प्रताप पाटील आणि सर्व स्पॉन्सरर्स, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज, ॲग्रिकल्चर तर्फे आता मी इथे एक छोटंसं जे काही डेमॉन्स्ट्रेशन किंवा प्रेझेंटेशन आहे ते देण्यासाठी उभा आहे. बऱ्याच मान्यवरांनी NEP 2020 त्यातले बारकावे, त्यातल्या अपेक्षा याच्याबद्दल बरंचसं डिस्कशन केलं. तर मी इथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, जी महाराष्ट्रातली अग्रगण्य इंडस्ट्री बॉडी आहे, माननीय श्री ललित गांधी हे त्याचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एक छोटासा प्रयत्न इथे केला आणि त्या प्रयत्नाचं डेमॉन्स्ट्रेशन देण्यासाठी मी इथे उभा आहे. आणि मला खात्री आहे की हे प्रेझेंटेशन संपल्यानंतर ज्या काही शिक्षण क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी, मान्यवरांनी ज्या काही अपेक्षा व्यक्त केल्या त्या अपेक्षा पूर्ण करण्याची क्षमता या मॉडेलमध्ये आहे असं मला वाटतं. तर मी सुरुवात करतो. ॲक्च्युली हे जे काही मॉडेल आहे त्याला आम्ही इनोव्हिव्हर्सिटीच्या माध्यमातून इम्प्लिमेंट करतो. तर इंडस्ट्री, इन्स्टिट्यूट, मेंटर, स्टुडंट, इन्क्युबेशन आणि इन्व्हेस्टर या सर्वांना जोडणार हे मॉडेल आहे. आणि या मॉडेलची जी फिलॉसॉफी आहे ती फिलॉसॉफी या रिप्रेझेंट याच्यावरून होईल. आपण एक समाजातले घटक आहोत आणि या समाजातले घटक म्हणून आपल्याला नेहमीच आपल्या समस्या, चॅलेंजेस, नीड्स, प्रॉब्लेम्स असतात. आणि उद्योग काय करतो तर या समस्या सोडवण्यासाठीचा प्रयत्न म्हणून त्याच्यातून प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस निर्माण करतो. परंतु हे निर्माण करत असताना त्याला लागणारं कुशल मनुष्यबळ हे मात्र शिक्षण संस्थेकडून येतं. आणि हे करत असताना त्याला लागणारे मेंटर्स आहेत, इन्व्हेस्टर्स आहेत, इन्क्युबेटर्स आहेत, यांचा सहभाग असल्याशिवाय ही सर्व ॲक्टिव्हिटी कंप्लीट नाही होऊ शकत. तर हा पुढच्या ॲक्टिव्हिटी हे जेव्हा मॉडेल तयार केलं तेव्हा याच्या मागचं जे मूळ कारण होतं त्याच्यामध्ये उद्योगाला भेसळवणाऱ्या समस्या आणि त्याच्यामध्ये कुशल मनुष्यबळ हा एक त्यातला एक महत्त्वाचा घटक होता. आणि जेव्हा जसं मगाशी जाधव सरांनी सांगितलं किर्लोस्करच्या की आम्ही बऱ्याचदा मॅनपॉवर बघायचा प्रयत्न करतो पण शेवटी आम्हीच थोडंसं इनिशिएटिव्ह घेतलं. आता किर्लोस्कर ऑइल इंजिन किंवा किर्लोस्कर सारखी संस्था, त्यांचं थोडंसं बॅकिंग मोठं आहे, ती संस्थेचा आवाका मोठा आहे, त्याच्यामुळं त्यांना काही गोष्टी करता येणं शक्य आहे. परंतु महाराष्ट्र चेंबरशी संलग्न असलेल्या 6 लाखाहूनही जास्त ज्या उद्योग संस्था आहेत किंवा उद्योग आहेत त्यांना या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी घडवणं थोडंसं शक्य नव्हतं. आणि त्याच्यामुळं बऱ्याचदा आम्ही विद्यापीठांकडे गेलो, त्यांच्याबरोबर रिक्वेस्ट केली, जसं किर्लोस्करचे HR सर त्यांनीसुद्धा सांगितलं तसं वी फाउंड दॅट नाही, हे आमच्या सिलेबसमध्ये नाही, आम्हाला हे इन्क्लूड नाही करता येत नाही, हे गरजेचं नाही आहे. आणि त्याच्यामुळं वी आवर-सेल्फ डिसाइडेड टू टेक दिस इनिशिएटिव्ह की ज्याला आम्ही बिझनेस सोल्युशन पॉलिक्लिनिक प्रोग्राम म्हणतो. आणि या बिझनेस सोल्युशन पॉलिक्लिनिक प्रोग्रामचा मुख्य उद्देश एम्पॉवरिंग इंडस्ट्री टू डेव्हलप इनोव्हेटिव्ह, अफोर्डेबल अँड सस्टेनेबल प्रॉडक्ट्स अँड सोल्युशन. किंवा मोठ्या कंपन्यांना शक्य होतं R&D, परंतु लहान कंपन्यांना ते शक्य होत नाही. परंतु या प्रोग्रामच्या माध्यमातून त्या इंडस्ट्रीला तो सपोर्टिव्ह स्किल्ड मॅनपॉवरही डेव्हलप करणं, इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट डेव्हलप करण्यासाठी मदत करणं आणि मेनली ट्रान्सफॉर्मिंग द स्टुडंट्स हू आर मोर इन टू जॉब सीकर टू अ जॉब क्रिएटर अँड दोज हू आर आन्सर प्रोव्हायडर टू सोल्युशन प्रोव्हायडर. म्हणजे परीक्षेतल्या प्रश्नांची उत्तरं लिहिणारा विद्यार्थी बनवण्यापेक्षा
समस्यांचं सोल्युशन किंवा समाधान करणारा विद्यार्थी घडवणं असं याचं उद्देश आहे. आणि याच्यामध्ये 4 घटकांना आपण मुख्यत्वे समाविष्ट करून घेतो. पहिल्यांदा उद्योग, की ज्याच्याकडून आपण प्रॉब्लेम्स किंवा समस्या किंवा त्यांच्या नीड चॅलेंजेस हे आपण ॲक्वायर करतो किंवा गोळा करतो. हे असे चॅलेंजेस गोळा झालेले जे आहेत ते आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती ॲक्वायर झाल्यानंतर ते प्रॉब्लेम्स किंवा ते नीड्स प्रोफेशनल कन्सल्टंट, मेंटर्स किंवा फॅकल्टीज यांच्यासमोर ते प्रस्तावित होतात किंवा यांना ते दिसायला चालू होतात. आणि याच्यावरती जर ब्रेनस्टॉर्मिंग, रिसर्च, इनोव्हेशन करायचं असेल तर ज्या शिक्षण संस्था लीडिंग आहेत किंवा जे प्राध्यापक इंटरेस्टेड आहेत ते प्राध्यापक याच्यामध्ये भाग घेऊन त्याच्यावरती ब्रेनस्टॉर्मिंग करून त्या उद्योगाला सोल्युशन देऊ शकतात. आणि याच्यामधून जर काही प्रॉडक्ट निर्माण करायचं असेल तर त्याच्यासाठीचा जो इनोव्हेशन रोडमॅप आहे, तर या बिझनेस सोल्युशन पॉलिक्लिनिक प्रोग्राममध्ये अशा 4 घटकांना एकत्र जोडण्याचा हा उपक्रम आहे. आणि हे घडवलं कसं जातं तर हा तो घडवण्याचा जो मेकॅनिझम आहे तो मी तुम्हाला पुढच्या 10 मिनिटात डेमॉन्स्ट्रेशनसुद्धा करेन. तर सर्वात प्रथम आपण उद्योगाला कनेक्ट करतो, त्यांच्या प्रॉब्लेम, नीड, वॉन्ट, चॅलेंजेस हे आपण ॲक्वायर करतो. आणि एकदा ते आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आले की उद्योगाला बेनिफिट मिळतो की या प्रॉब्लेमवरती सोल्युशन देण्याची इच्छा असणारे जे काही मेंटर्स आहेत किंवा कन्सल्टंट्स आहेत, प्रोफेसर्स आहेत, ते याच्यावरती विचार करू शकतात. म्हणजे उद्योगाला मल्टिपल सोल्युशन प्रोव्हायडर्स मिळणं आणि सोल्युशन प्रोव्हायडर्सना मल्टिपल प्रॉब्लेम्स मिळणं हे याच्यातून शक्य होतं. आता जेव्हा उद्योग, त्यांचे प्रॉब्लेम आणि असे मेंटर्स हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा ज्या शिक्षण संस्था हे NEP इम्प्लिमेंटेशन, म्हणजे मी कंप्लायन्स म्हणत नाही, तर जगताप सरांनी जसं सांगितलं तसं इम्प्लिमेंटेशनमध्ये ज्यांचा इंटरेस्ट आहे त्यांच्यापर्यंत आपण जातो. मग त्यांना इंटर्नशिप्स असेल, OJT असेल किंवा फॅकल्टीसाठी R&D असेल, तर अशांना या सगळ्या प्रॉब्लेम्स ॲक्सेस झाल्यामुळं दे विल बी, म्हणजे त्यांना त्याचं सोल्युशन या उद्योगापर्यंत देण्याची सोय होते. आणि मग हे सोपं व्हावं म्हणून जरी आपण असं म्हटलं की उद्योगाला प्रॉब्लेम शेअर करण्यासाठी आपण प्लॅटफॉर्म दिला आहे, परंतु 95% इंडस्ट्री अशा आहेत की ज्यांना स्वतःचा प्रॉब्लेम योग्य शब्दामध्ये मांडताना सुद्धा त्यांना अडचण येते. म्हणून विद्यार्थ्यांसाठी आपण काय केलं की इंडस्ट्री कनेक्ट, इंडस्ट्री रेडिनेस आणि एन्हान्सिंग एम्प्लॉयबिलिटी या 3 टप्प्यामध्ये हे काम डिवाईड केलं. आणि पहिल्या टप्प्यामध्ये इंडस्ट्री कनेक्टमध्ये या विद्यार्थ्याला प्रशिक्षित केलं जातं की उद्योगाकडे जाऊन त्यांचे प्रॉब्लेम कसे करायचे. जसं इंडस्ट्री कनेक्ट आहे, सब्जेक्ट कनेक्ट आहे किंवा सोसायटीशी कनेक्ट आहे, हा वाढवण्याची प्रोव्हिजन याच्यातून दिली. आणि या पद्धतीनं जास्त विद्यार्थी त्याच्यामुळे जास्त प्रॉब्लेम त्याच्यामुळे जास्त मेंटर्स आणि जास्त मेंटरने प्रॉब्लेम म्हणून जास्त इन्स्टिट्यूट, असा पॉझिटिव्ह सायकल याच्यातून तयार करण्याचा प्रयत्न केला गेला. आणि जर्नी ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ज्याला म्हणतो, विद्यार्थ्याला जसं इंडस्ट्री कनेक्ट, इंडस्ट्री रेडिनेस आणि एन्हान्सिंग एम्प्लॉयबिलिटी स्किल, मग त्याला जर खरोखर प्रॉब्लेम सॉल्व करून जॉब हुडकायचा असेल तर तो त्याच्यामधलं कौशल्य प्राप्त करू शकतो, त्याच्या रिलेटेड सब्जेक्ट शिकू शकतो आणि ते सब्जेक्ट ऑफर करण्याची प्रोव्हिजनसुद्धा या प्लॅटफॉर्ममध्ये आहे. आणि त्याचं मी तुम्हाला थोड्याच वेळात प्रात्यक्षिकसुद्धा दाखवेन. सो दिस इज अन स्मॉल एफर्ट फ्रॉम महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड युनिव्हर्सिटी की ज्याच्यामधून वी आर ट्राईंग टू प्रिपेअर ग्रॅज्युएट्स फॉर जॉब्स विथ अवर इंडस्ट्री. म्हणजे आपल्या उद्योगाला कुशल किंवा सक्षम किंवा त्याच्या गरजेप्रमाणे लागणारं मनुष्यबळ तयार करणं हा याचा उद्देश आहे. परंतु याच्यामध्ये एवढे फक्त 4च घटक राहत नाहीत, तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टर्स आणि इन्क्युबेटरना सुद्धा जोडलं गेलेलं आहे की ज्याच्यामुळे त्या विद्यार्थ्याला जर वाटलं की मला माझा हा जो काही सोल्युशन आहे या सोल्युशनच्या भोवती मला माझं स्वतःचं प्रॉडक्ट डेव्हलप करायचं आहे, तर ते करत असताना त्याला स्ट्रक्चर्ड वेमधून आयडिया रेझोनेटर, आयडिया ॲक्सेलरेटर आणि स्टार्टअप ॲक्सेलरेटर या माध्यमातून आपण त्याला पुढं घेऊन जातो. आयडिया रेझोनेटरमध्ये त्याला ही आयडिया खरोखर चांगली आहे का, हा करेक्ट प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो का, हे त्याच्यातून व्हेरीफाय होतं. खरोखर चांगला प्रॉब्लेम सॉल्व होतोय, आयडिया करेक्ट आहे, तर आयडिया ॲक्सेलरेटरमध्ये हा टेक्निकली फिजिबल आहे का, कमर्शियली व्हायबल आहे का, हा कस्टमर विकत घेऊ शकतो का, त्याचा बिझनेस मॉडेल काय, माझं व्हॅल्यू प्रपोजिशन काय, याची यंत्रणा त्याला याच्यातून कळते. आणि स्टार्टअप ॲक्सेलरेटरमध्ये त्याचं कंप्लायन्स म्हणजे त्याचं स्टॅच्युटरी कंप्लायन्स असेल किंवा लिगल कंप्लायन्स असेल हे याच्यातून पूर्णत्वाला नेलं जातं. सो थोडक्यात हे जे काही इनिशिएटिव्ह महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे घेतलं गेलेलं आहे त्याच्यामधून प्रत्येक घटकाला त्याला लागणारं जे बेनिफिट आहे त्याची सुद्धा काळजी घेतलेली आहे. जसं इंडस्ट्री जेव्हा या प्लॅटफॉर्मवरती येते तेव्हा हे इंडस्ट्रीला मिळणारे साधारण बेनिफिट्स या प्लॅटफॉर्ममधून आहेत
की मला लागणारं कुशल मनुष्यबळ असेल, मला लागणारी नवीन आयडिया असेल, मला माझ्याकडे काही रिसोर्सेस आयडल पडलेले आहेत ते मला एनकॅश करायचे आहेत, मला माझ्या रिक्वायरमेंटप्रमाणे स्किल प्रोग्राम्स ऑफर करायचे आहेत, तर या सगळ्या बेनिफिट इंडस्ट्रीला होतात. मेंटर्स किंवा कन्सल्टंट्स किंवा फॅकल्टीज आहेत त्यांना स्वतःला सर्टिफाईड एम्पॅनल्ड मेंटर म्हणून रिकग्निशन किंवा ओळख मिळवण्यासाठी ते शक्य होतं. त्यांना मल्टिपल प्रॉब्लेम मिळाल्यामुळं ॲडिशनल रेव्हेन्यू जनरेशनची अपॉर्च्युनिटी त्या मेंटर्सना मिळते. प्लस या मेंटर्सना जे सर्टिफाईड एम्पॅनल्ड होतात त्यांना विद्यार्थ्यांना गाईड करण्याची संधी मिळते की ज्याच्यातून एज्युकेशन इन्स्टिट्यूटना जर काही एक्सपर्ट मेंटर्स किंवा ऑप्शनल स्किल डेव्हलपमेंटचे प्रोग्राम्स असतील तर असे मेंटर्स आवरली बेसिसवरती आनंदाने काम करायला तयार होतात, ज्याच्यामुळं इन्स्टिट्यूटचाही बेनिफिट आहे, विद्यार्थ्यांचा आहे, उद्योगाचा आहे आणि शिक्षण संस्थेचा आहे. त्याच्यामुळं मेंटर्सना सुद्धा काही स्टार्टअपमध्ये ॲज अ पार्टनर म्हणून जायचं असेल तर ती सुद्धा संधी त्या मेंटर्सना याच्यातून मिळते. त्याच्यामुळे मेंटर्सचे हे बेनिफिट असल्यामुळे मेंटर्स कनेक्ट होतात. विद्यार्थ्यांसाठी त्यांना उद्योगापर्यंत जाऊन, सध्या काय होतं की विद्यार्थी उद्योगापर्यंत जातो आणि शक्यतो त्याचा ॲप्रोच असा असतो की मला इंटर्नशिप मॅन्डेटरी आहे किंवा OJT मॅन्डेटरी आहे म्हणून मला तुम्ही घ्या, पण त्याच्याऐवजी आपण याच्यातून त्याचा ॲप्रोच चेंज करतो आणि तो उद्योगाकडे जात असताना इंटर्नशिपच्या सर्टिफिकेटसाठी न जाता तो महाराष्ट्र चेंबरचा विद्यार्थी म्हणून मी तुमचे प्रॉब्लेम समजून घेण्यासाठी आणि कॅप्चर करण्यासाठी आलेलो आहे की ज्याच्यामुळे तुमचे प्रॉब्लेम फक्त मीच नव्हे, कदाचित माझे फॅकल्टी, कदाचित काही प्रोफेशनल कन्सल्टंट किंवा हे सुद्धा सॉल्व करू शकतील ही त्याला खात्री असल्यामुळे त्या विद्यार्थ्याला सुद्धा एंटरटेन करायला इंडस्ट्रीला त्रास होत नाही. आणि स्टुडंट्सना प्रत्यक्ष कामातून अनुभव करण्याची किंवा जे सगळ्या आत्ता तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं ते सर्व अचीव होण्याची संधी त्याला या सगळ्या क्षेत्रातून मिळते. आणि शिक्षण संस्थांना सुद्धा त्यांचे स्वतःचे जे काही कंप्लायन्स आहेत किंवा इम्प्लिमेंटेशन आहे हे इम्प्लिमेंटेशन करण्यासाठीची प्रोव्हिजन त्यांना शक्य होते. तर या मॉडेलमध्ये जेव्हा शिक्षण संस्था सामील होत आहेत किंवा जो काही आम्ही प्रयोग राबवलेला आहे त्याच्यातून फॅकल्टीला मिळणारे बेनिफिट, स्टुडंट्सना मिळणारे बेनिफिट आणि ओव्हरऑल संस्थेला त्यांचं रँकिंग किंवा बाकी गोष्टी इम्प्रूव्ह होण्याच्या या सर्व संधी याच्यामधून त्यांना उपलब्ध होतात. आणि आता हे सगळं घडत असताना याच्या ज्या काही प्रोग्राम्स आहेत जे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे त्यांच्या 6 लाख इंडस्ट्री असोसिएशनतर्फे राबवले जातात, त्याच्यामध्ये 8 क्रेडिटचा इंडस्ट्री कनेक्ट इंटर्नशिप आहे जिथं विद्यार्थ्याला ट्रेन करून उद्योगाचे प्रॉब्लेम कलेक्ट करणे, कॅप्चर करणे, डॉक्युमेंट, आर्टिक्युलेट, डिजिटाईज किंवा त्याला व्हॅलिडेट करणे या ॲक्टिव्हिटी ह्या 8 क्रेडिटमधून होतात. 22 क्रेडिटमधून मात्र त्याला पुढं ह्या प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी मला जे काही एम्प्लॉयबिलिटी स्किल हवे आहेत या एम्प्लॉयबिलिटी स्किलबद्दलचं मार्गदर्शन त्याला या 22 क्रेडिटच्या प्रोग्राममधून मिळतं. आणि दुसरे 22 क्रेडिट म्हणजे जर मला ते प्रॉब्लेम सॉल्व करत असताना माझी आयडिया कन्वर्ट करायची असेल तर त्याच्यासाठी इनोव्हेशन. सो जे मगाशी बऱ्याच मान्यवरांनी सांगितलं की पहिल्यांदा इंडस्ट्री कनेक्ट हा त्याला करता आला पाहिजे, त्याच्यानंतर प्रॉब्लेम सॉल्विंग, क्रिटिकल थिंकिंग, ॲबिलिटी स्किल आणि त्याच्यानंतर इनोव्हेटिव्ह माइंडसेट या 3 गोष्टी ज्या मगाशी सरांनी सांगितल्या तर त्याच्याप्रमाणे हा प्रोग्राम ऑलरेडी प्रॉपरली डिझाईन झालेला आहे. आणि आता मी तुम्हाला याचं थोडक्यात एक डेमॉन्स्ट्रेशन किंवा प्रेझेंटेशन देतो. तर याच्यामध्ये प्रत्येक जो स्टेक होल्डर आहे त्या प्रत्येक स्टेक होल्डरला स्वतःसाठीचा एक डॅशबोर्ड अवेलेबल करून दिलेला आहे आणि त्याला स्वतःच्या बेनिफिटचे गोल, कारण मशीन एकत्र आणणं खूप सोपं आहे परंतु व्यक्ती किंवा लोकांना एकत्र आणणं खरोखर सोपं नाही. आणि जर ते असं एखाद्या डिजिटल प्लॅटफॉर्ममधून जर घडवायचं असेल तर त्या प्रत्येकाला स्वतःचे बेनिफिट फेच झाल्याशिवाय हे होत नाही. सो त्याच्यामुळे जेव्हा इंडस्ट्री येते तेव्हा इंडस्ट्रीला हे सगळे बेनिफिट फेच करण्याची प्रोव्हिजन ह्या प्लॅटफॉर्मवरून दिलेली आहे. जसं मला माझे प्रॉब्लेम शेअर करायचे आहेत उद्योग म्हणून आणि मला मल्टिपल सोल्युशन प्रोव्हायडर्स फाइंड आउट करायचे आहेत तर ते त्यांना शक्य आहे. आता हे घडवण्यासाठी इथं काही प्रोव्हिजन्स त्यांना दिलेले, जसं त्यांच्याकडे काही आयडल रिसोर्सेस असतील तर हे रिसोर्सेस शेअर करण्यासाठी त्यांना जागा आहे ज्याच्यामध्ये त्यांना त्यांच्याकडे असलेले इन्स्ट्रुमेंट, इक्विपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर, ह्युमन रिसोर्स किंवा टेक्नॉलॉजी त्यांना शेअर करायची आहे. किंवा आपल्या फॅकल्टीला सुद्धा सिमिलर प्रोव्हिजन आहे. बऱ्याचशा फॅकल्टीजनी MTech किंवा PhD केलेलं आहे, त्यांचे रिसर्च आहेत परंतु ते उद्योगापर्यंत पोचत नाहीत. तर हे पोहोचवण्यासाठी हा रिसोर्स शेअरिंग फॅसिलिटी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा हा प्रॉब्लेम कॅप्चरिंग, इंडस्ट्री कनेक्ट आणि प्रॉब्लेम कॅप्चरिंगचा जो प्रोव्हिजन आहे त्याच्यामध्ये ह्या उद्योगाचे प्रॉब्लेम कॅप्चर करण्यासाठीचं प्रशिक्षण हे विद्यार्थ्याला दिलं जातं. सो ह्या
कॅप्चर प्रॉब्लेममध्ये जेव्हा तो विद्यार्थी साधारण 4 क्रेडिटच्या प्रोग्राममधून जातो त्यावेळी त्याला त्या इंडस्ट्रीला काय प्रश्न विचारायचे, त्यांचे प्रॉब्लेम कसे समजून घ्यायचे, ते प्रॉब्लेमवरती विचार कसा करायचा आणि साधारण त्याचा सोल्युशन डेव्हलप करण्याचा प्रयत्न कसा करायचा याचं मार्गदर्शन त्याला दिलं जातं. त्यामुळे याच्यातून तो प्रॉब्लेम म्हणजे काय, तो कधी आला, तो केव्हा आला, तो का आला, हा प्रॉब्लेमच का आहे, हा सॉल्व किती दिवसात झाला पाहिजे, याचं साधारण प्रायोरिटी काय आहे. तर अशा प्रकारचं सगळं जे ट्रेनिंग आहे ते त्या विद्यार्थ्याला दिलेलं गेलं असल्यामुळं आता विद्यार्थ्याला एंटरटेन करायला त्या इंडस्ट्रीला सुद्धा प्रॉब्लेम नाही. कारण नाव दॅट स्टुडंट, आता तो विद्यार्थी त्या उद्योगाला मदत करण्यासाठी तयार म्हणून तिथं जातो, तो सर्टिफिकेट मागण्यासाठी जात नाही. तर आता इथं जर आपण बघितलं तर साधारण 350 इंडस्ट्रीचे 1227 प्रॉब्लेम्स इथं आपल्याला दिसतील. आणि तुम्ही जर हे प्रॉब्लेम्स बघितले तर या प्रॉब्लेम्समध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे दिसतील की जे आर्ट्सचा विद्यार्थी आहे, कॉमर्सचा आहे, त्याच्यानंतर इंजिनिअरिंगचा आहे, कुणीही याच्यावरती काम करू शकतं. आणि जो तो त्याच्या स्वतःच्या त्या सब्जेक्ट किंवा त्याचं ॲप्लिकेशनप्रमाणे तो याच्यावरती उपाययोजना करू शकतो. आणि ज्या इंडस्ट्रीने हे प्रॉब्लेम शेअर केलेले आहेत त्यांना ह्या मल्टिपल विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम कॅप्चर झालेले असल्यामुळं त्यांना मदत होते की मला माझ्या योग्य किंवा लायक असा कुठला विद्यार्थी, कुठला कन्सल्टंट किंवा कुठला फॅकल्टी मला मिळू शकेल. आणि मग त्याच्यातून या सर्व मान्यवरांनी सकाळपासून ज्या ज्या काही अपेक्षा व्यक्त केल्या त्या अपेक्षा पूर्ण होण्यासाठीची सुरुवात याच्यातून घडते. तर हा झाला इंडस्ट्रीचा प्लॅटफॉर्म आहे. या इंडस्ट्रीच्या प्लॅटफॉर्मवरती त्यांना इथून हे बेनिफिट मिळतात. परंतु नुसतं उद्योगाचा समाविष्ट असून उपयोग नाही, मेंटर्ससाठी सुद्धा स्वतःचा डॅशबोर्ड आहे. म्हणजे उद्योगाने तिकडून जेव्हा प्रॉब्लेम्स पोस्ट केले त्यावेळी त्या मेंटरला त्याच्या डॅशबोर्डवरून त्या प्रॉब्लेमच्या अनुषंगानं काय सोल्युशन देऊ शकतो. म्हणजे काही काही वेळा प्रॉब्लेम्स हे कॉम्प्लेक्स असतात, दे आर ऑल मल्टीडिसिप्लिनरी. त्याच्यामुळं काही काही वेळा त्यांना टाईम बाउंड जर रिस्पॉन्स हवा असेल तर इंडस्ट्री कॅन कनेक्ट विथ अन प्रोफेशनल मेंटर. जर त्यांना त्याच्यावरती ब्रेन स्टॉर्मिंग करायचं असेल तर दॅट इंडस्ट्री कॅन कनेक्ट विथ द फॅकल्टी. आणि जर त्यांना त्याच्याबद्दल खरोखर काम करणारा, इंटर्नशिप करणारा विद्यार्थी हवा असेल तर ते त्यावेळी ते त्या विद्यार्थ्याला सुद्धा कनेक्ट करू शकतात. म्हणजे मल्टिपल लेवलचे स्टुडंट ॲक्सेस होण्याची प्रोव्हिजन त्या इंडस्ट्रीला मिळते. तर तसंच या मेंटरला सुद्धा इंडस्ट्रीबरोबर कनेक्ट होऊन स्वतःचे कोर्स लॉन्च करण्याची फॅसिलिटीसुद्धा याच्यातून आहे की जे NEP सांगतं की तुम्ही स्किल गॅप ॲनालिसिस करा आणि त्या स्किल गॅप ॲनालिसिसप्रमाणे कोर्सेस ऑफर करा. सो मेंटर जो कन्सल्टंट म्हणून काम करतोय त्याला स्वतःच्या रिक्वायरमेंटप्रमाणे, इंडस्ट्रीच्या गरजेप्रमाणे त्यांची रिक्वायरमेंट ओळखून हा जेव्हा कोर्स लॉन्च करू शकतो. आणि NEPच्या प्रमाणे आता इन्स्टिट्यूट किंवा विद्यापीठं असे कोर्सेस हे त्यांच्या करिक्युलममध्ये इन्क्ल्यूड करून दे कॅन रिअली मेक शुअर की मी जो काही विद्यार्थी घडवतोय तो माझ्या अवतीभोवती असलेल्या उद्योग किंवा त्यांचे प्रॉब्लेम समजून त्याच्या अराउंड करतोय. सो नो ग्लोबलायझेशन इज पॉसिबल विदाउट लोकलायझेशन. त्या म्हणण्याप्रमाणे माझ्या आजूबाजूच्या इंडस्ट्रीसाठी तो विद्यार्थी तयार करणे शक्य होतं. आणि त्याला गाईड करणारा हा मेंटर, आणि त्या मेंटरला सुद्धा स्वतःचं रेव्हेन्यू जनरेशन किंवा स्वतःला ॲडिशनल अपॉर्च्युनिटी ह्या प्लॅटफॉर्मच्या मदतीनं होते. सो उद्योगाला तर बेनिफिट आहेतच, त्यांना स्वतःचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, मॅनपॉवर फाइंड करणं, त्याच्यानंतर इनोव्हेटिव्ह आयडियाज ज्या फॅकल्टीकडे असतील, मेंटरकडे असतील त्याच्या अराउंड प्रॉडक्ट डेव्हलप करणं, या सर्व गोष्टी होतात. त्याचबरोबर असाच प्लॅटफॉर्म हा युनिव्हर्सिटीला सुद्धा अवेलेबल आहे. सो युनिव्हर्सिटी जेव्हा एखादा विद्यार्थी बाहेर जातो, तो इंडस्ट्रीमध्ये जातो आणि त्यांना त्याचं इव्हॅल्युएशन करण्यासाठी त्याचे पॅरामीटर्स हवे आहेत. तर आता विद्यार्थी जेव्हा ह्या प्रॉब्लेमवरती काम करतो त्यावेळी तो मेंटर त्याच्या ठिकाणाहून, युनिव्हर्सिटी त्याच्या ठिकाणावरून त्यांनी केलेल्या कामाचं परीक्षण करू शकते. त्याच्यामुळे सर तुम्ही किर्लोस्करमध्ये जो काही प्रयत्न करत आहात त्याच्यासाठी कदाचित हा प्लॅटफॉर्म त्याला स्केलेबल करणं किंवा तुमची ऑपरेशनल इफिशियन्सी हा वाढवू शकतो. आणि त्याचबरोबर त्या लिमिटेड नंबर ऑफ स्टुडंटसाठी नव्हे पण असे बरेचसे विद्यार्थी आहेत जे कदाचित Tier 2, Tier 3 सिटीजमध्ये आहेत आणि त्यांना अशा प्रकारच्या कामाची गरज आहे. तर दे मे रिस्पॉन्ड. सो दिस मे हेल्प इंडस्ट्री ऑल्सो टू फाइंड द राईट मॅनपॉवर. म्हणजे तो करेक्ट मॅनपॉवर सापडण्याची सुद्धा याच्यातून त्यांना हे आहे. त्याच्यामुळं युनिव्हर्सिटीला माझे विद्यार्थी बाहेर जाऊन काय करतात, त्यांनी काय काम केलेलं आहे, त्यांच्या इव्हॅल्युएशनसाठी मी पॅरामीटर्स कसे घेतले जाऊ, हा बेनिफिट तो त्या
इन्स्टिट्यूटला पॉसिबल आहे. प्लस इन्स्टिट्यूटला इंडस्ट्रीसाठी काही रिसोर्सेस शेअर करायचे आहेत, रिसोर्स मोबिलायझेशन करायचं आहे, तर इन्स्टिट्यूटसुद्धा त्यांचे रिसोर्सेस याच्यातून शेअर करू शकते. त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आहे, इन्स्ट्रुमेंट्स आहेत, ह्युमन रिसोर्स आहे, टेक्नॉलॉजी आहे. सो त्याच्यामुळे ज्या PhDच्या काही गोष्टी आहेत किंवा प्रोजेक्ट आहेत तर त्या गोष्टी याच्यातून सहज शक्य आहे. आणि शेवटी विद्यार्थी जेव्हा येतो तेव्हा त्या विद्यार्थ्याला याच्या माध्यमातून त्याला स्वतःला लागणारे कोर्सेस ॲज वेल ॲज त्याला स्वतःला लागणाऱ्या इंडस्ट्रीचे प्रॉब्लेम्स, इंटर्नशिपच्या अपॉर्च्युनिटीज त्यासुद्धा त्याला याच्यातून मिळतात. त्याच्यामुळं NEPनी जी काही गाईडलाईन्स दिलेली आहे ही गाईडलाईन्स घडवत असताना ज्या स्टेक होल्डरचं एकमेकांशी कोलॅबरेशन होणं गरजेचं आहे त्या कोलॅबरेशनच्या अनुषंगानं हा प्लॅटफॉर्म आहे. आणि हे घडवत असताना उद्योगाला सुद्धा असं वाटायला नको की मी विद्यार्थ्यांना का एंटरटेन करतोय, तर त्याच्यासाठी या विद्यार्थ्याला प्रथम आपण इंडस्ट्री अवेअरनेसमधून घेऊन जातो की जेथे त्याला त्याच्या आजूबाजूच्या असलेल्या इंडस्ट्रीज, त्या इंडस्ट्रीचे ओनर, त्यांची माहिती, त्यांचे प्रॉडक्ट, त्यांच्या सर्व्हिसेस, त्यांचे सपोर्ट आणि माझ्या परिसराच्या अवतीभोवती असलेल्या उद्योग याची माहिती होते. त्याच्यावरती त्याची प्रॉपर टेस्ट होते. त्याच्यानंतर त्याची पर्सनॅलिटी, स्किल आणि स्वॉट ॲनालिसिस होतं की ज्याच्यामुळे त्या विद्यार्थ्याला स्वतःची क्षमता काय आणि मी कुठल्या गोष्टींवरती काम करू शकतो, आणि उद्योगाला या दोन्ही गोष्टींचं स्किल ॲनालिसिस करून त्यांना त्या विद्यार्थ्याचे जे रडार चार्ट आहेत ते विद्यार्थ्याचे रडार चार्ट त्या उद्योगाला दिसायला चालू होतात. म्हणजे HR डिपार्टमेंट जे आहे त्या HR डिपार्टमेंटला ह्या प्रकारे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जे काही रडार चार्ट आहेत ते मिळाल्यामुळं माझ्याशी सक्षम असलेला विद्यार्थी कोणता आणि त्याच्याशी मी कुठल्या प्रकारचं काम हे देऊ शकतो, आणि विद्यार्थ्याला सुद्धा स्वतःची क्षमता कळाल्यामुळं त्याच्या फॅकल्टीला किंवा इन्स्टिट्यूटला किंवा मेंटरला त्याला त्या दृष्टीनं गाईड करणं हे याच्यातून शक्य होऊ शकतं. त्याच्यामुळं विद्यार्थ्याला हे देत असताना हा जो काही स्वॉट ॲनालिसिस आहे तो त्या विद्यार्थ्याची क्षमता ओळखतो, आणि हे झाल्यानंतरच त्या विद्यार्थ्याला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सकडून इंडस्ट्री कनेक्टसाठीचं रेकमेंडेशन लेटर दिलं जातं की ज्याच्यामुळं तो त्या इंडस्ट्रीमध्ये जाऊन त्यांचे प्रॉब्लेम कॅप्चर करेल. आणि हे प्रॉब्लेम कॅप्चर करत असताना तो इंडस्ट्रीचे हे जे काही व्हिजिट केल्यानंतर त्या इंडस्ट्रीच्या नावाने या प्रकारचं जे काही प्रॉब्लेम कॅप्चर आहेत हे सगळे प्रॉब्लेम कॅप्चर या विद्यार्थ्यांनी केलेले आहेत. आणि त्याच्यामुळं माझ्या भोवती काय घडतंय आणि मला काय करायला पाहिजे आणि खरोखर शिक्षण घेतल्यानंतर मला त्यांना कशी मदत करायला पाहिजे याची जाणीव त्याला होते. जे विद्यार्थी हे इंडस्ट्री कनेक्ट कंप्लीट करतात त्याच विद्यार्थ्यांना फक्त इंडस्ट्रीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची अपॉर्च्युनिटी मिळते. नाव ही कॅन चूज द प्रॉब्लेम, म्हणजे त्याच्या आवडीचे, त्याच्या क्षमतेचे तो प्रॉब्लेम चूज करतो, आणि त्याच्यावरती मात्र मेंटर त्याला गाईडलाईन्स देतात. मेंटर शिकवायचा प्रयत्न करत नाहीत, तर मेंटर हे त्याला मी तुझ्या जागी असतो तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काय केलं असतं आणि तू अजून कसा विचार करू शकतोस, तर हा इंडस्ट्री रेडीनेस. आणि त्याच्यानंतर मात्र डोमेन स्पेसिफिक स्किलिंग जे आहे, समजा किर्लोस्करला हवा आहे की ऑइल इंजिन्स रिलेटेड आहे, इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीला हवा आहे की PCB हवा आहे, तर अशा प्रकारचे क्रेडिट प्रोग्राम्स सुद्धा वेगळ्या वेगळ्या इंडस्ट्रीकडून याच्यावरती अवेलेबल आहेत. सो अशा पद्धतीनं त्याला ज्याला जॉब हवा आहे त्याला जॉबसाठी, आणि ज्याला एंटरप्रेन्योरशिप व्हायचं आहे त्याच्यासाठी मात्र आयडिया रेझोनेटर, ॲक्सेलरेटर, स्टार्टअप. आणि हे इथं थांबत नाही, तर वर्षातून एकदा जी इन्व्हेस्टर मीट होते त्या इन्व्हेस्टर मीटपर्यंत आपण त्या विद्यार्थ्याला घेऊन जातो, आणि अशा पद्धतीनं आपण प्रयत्न करतो की या विद्यार्थ्याला त्या गोष्टींची क्षमता प्राप्त व्हावी. आणि हे करत असताना हे मॉडेल असं आहे की एखाद्याला 2 क्रेडिट नंतर त्याला एक्झिट घ्यायची असेल तर तो घेऊ शकतो. एखाद्या युनिव्हर्सिटीच्या करिक्युलममध्ये फर्स्ट सेमिस्टरमध्ये फक्त 2 क्रेडिट आहेत, दुसऱ्यामध्ये 4 आहेत, 6 आहेत, ते याची कंटिन्युटी याच्यातून मेंटेन होऊ शकते. त्याच्यामुळे हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर आणि इनो युनिव्हर्सिटीतर्फे टू ॲक्च्युअल इम्प्लिमेंट द NEP 2020 रादर दॅन गोईंग अहेड विथ ओनली फुलफिलिंग द कंप्लायन्स. म्हणजे फक्त कंप्लायन्ससाठी न करता त्याचं ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशनसाठी सोपं जावं आणि प्रत्येक स्टेक होल्डरला याच्यामध्ये सहभाग घेण्यासाठी सोपं व्हावं म्हणून केलेला हा प्रयत्न आहे. आज याच्यावरती जवळजवळ 350 इंडस्ट्रीज आहेत, 1227 प्रॉब्लेम्स आहेत, आणि जवळजवळ 750 अजून इंडस्ट्रीज रेडी आहेत की जिथंपर्यंत हे स्टुडंट जातील. आणि हा नंबर येत्या 3 ते 4 महिन्यामध्ये साधारण 10,000 ते 20,000 इंडस्ट्रीपर्यंत आपण पोहोचू, की ज्याच्यामुळं शिक्षण संस्था असेल, उद्योग असेल किंवा विद्यार्थी असेल, त्यांना स्वतःच्या क्षमतेप्रमाणे, स्वतःच्या गरजेप्रमाणे याच्यामध्ये भाग घेता येईल.
So with this, I would like to conclude my session. And thank you all for your presence over here. Thank you to TV9 and thank you to all the organizers. Thanks a lot. थँक्यू सर तुमच्या मार्गदर्शनासाठी.